हाय. पालकांचं प्रगती पुस्तक हा आहे माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय. तुम्हाला वाटलं असेल की हे आता काय नवीन. थँक गॉड असं काही पालकांचं प्रगती पुस्तक वगैरे नसतं. कारण आपल्याला हा ताण सहन नसता झाला की आपल्याला किती ग्रेड्स मिळणार आहेत. मुलांचं प्रगती पुस्तक, त्याच्यावर सही करताना मुलांना मिळणारे कमी मार्क, त्याच्याबद्दल खूप सारी बडबड, मुलांना बोलणं, आणि तिथून जे बोलणं सुरू होतं ते तू कसा आहेस इथपर्यंत येणं. म्हणजे अभ्यासापासून सुरू झालेल्या गप्पा माणूस म्हणून तू कसा आहेसपर्यंत येऊन थांबतात. असं मला वाटतं बहुतेक घरांमध्ये असं होतं प्रगती पुस्तक पाहिल्यानंतर. फारच कमी पालक असे असतात की जे एखाद्या विषयात मार्क कमी मिळाले तर ते का मिळाले असतील याबद्दल मुलाशी बोलतात, त्याच्या अडचणी जाणून घेतात, तो विषय नीट समजावा म्हणून काय मदत करता येईल याबद्दल चर्चा करतात किंवा स्वतः त्याच्यात काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी करायचं ठरवतात. तर मला वाटतं की हे हे खरं पालकत्व आहे किंवा ही खरी जबाबदारी आहे. असं काही झालेलं असेल, मार्क कमी असतील किंवा एखाद्या विषयात नापास झाला असेल तर आपली ही जबाबदारी असते की जो विषय त्याचा कच्चा आहे तो का आहे याची कारणं जाणून त्याच्यासाठी त्याला मदत करणं. पण हे न करता बाकी सगळ्या गोष्टी होतात. हे एक छोटंसं उदाहरण आहे. अशा गेल्या काही दिवसात पालकांशी, मुलांशी माझं बोलणं झालं की ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की पालकत्व हा विषय त्यातला कॉमन आहे आणि म्हणूनच हा आजचा विषय घेतला. तर त्यातलंच एक उदाहरण सांगायचं झालं तर एका आईचं उदाहरण आहे की तिची मुलगी वयात आल्यापासनं तिच्याशी खूप उद्धटपणाने वागते आहे असं तिला लक्षात आलं. आणि ह्याचं कारण सांगताना त्या असं सांगत होत्या की त्यांनी त्यांच्या मुलीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलेलं आहे आणि मी नाव नाही घेते शाळेचं. पण ह्या शाळेमध्ये येणारी जी मुलं आहेत ती मोठ्या मोठ्या उद्योगपतींची मुलं किंवा खूप बडी हस्ती ज्याला आपण म्हणू अशा लोकांची मुलं त्या शाळेमध्ये शिकायला येतात. आणि अशा ह्याच्यात ती जात असल्यामुळे साहजिकच त्यांच्या दृष्टीने ती गरीब परिस्थितीतलीच आहे. जरी हे ॲक्च्युली सुखवस्तू आहेत तरीसुद्धा. आणि कारण त्यांच्या राहणीमानामध्ये ती मुलं ज्या तऱ्हेच्या गाड्यांमधनं शाळेत येतात, त्यांचं इवन त्यांचा आयपॅड्स, त्यांच्याकडे असणारी गॅजेट्स किंवा त्यांना मिळणारा पॉकेट मनी, त्यांचे होणारे बर्थडे पार्टीज, अशा सगळ्याच खूप वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळं कल्चर आहे. आणि त्यामुळे ही मुलगी कुठेतरी दबल्यासारखी होते. आणि हे सगळं फ्रस्ट्रेशन, कदाचित ती शाळेमध्ये बुली पण होत असेल मुलांकडनं. ह्या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन ती कुठेतरी पालकांवर काढते घरामध्ये आणि म्हणते की म्हणजे तिच्या दृष्टीने हे पालक खूप गावंढळ आहेत, मूर्ख आहेत. खरं तर असं नाही आहे. दोघेही बिचारे नोकरी करत आहेत आणि या शाळेची फी इतकी आहे की ती देण्यासाठी त्यांना नोकऱ्या करणं गरजेचं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही शाळा चांगली चूज करता, अगदी बरोबर आहे. पण त्या शाळेबरोबर जे काही येणार आहे, जे कल्चर येणार आहे, ज्या पद्धतीची मुलं तिथे असणार आहेत, त्याचा पण पहिला विचार केला पाहिजे. कारण आपल्याला आपलं मूल बिघडून नाही चालणार आहे ना चांगली शाळा मिळण्याच्या नादामध्ये. किंवा त्याला शाळेत चांगलं शिक्षण मिळालं तरी त्याच्या मनातून पालकच जर उतरले आणि लहानपणापासून जर असं असेल तर त्या मुलीला त्या पालकांबद्दल आदर वाटणार कधी? कारण लहानपणापासून ती असंच बघत असेल की आपले पालक फार लो आहेत, तर तिला त्यांच्याबद्दल कसा आदर वाटेल आणि आदरच नाही वाटला तर पालकांचं ती कसं ऐकेल कुठची गोष्ट. तर मला वाटतं ही समस्या गंभीर आहे आणि बरेच जण ह्याच्यातून जात असण्याची शक्यता आहे. तर अशा शाळांमध्ये घालताना खरंच विचार केला पाहिजे की त्याची खरंच गरज आहे का. दुसरं एक उदाहरण सांगीन एका डॉक्टर मुलाचं की जो डॉक्टर झाला, MBBS झाला आणि तिथेच त्याचं एका मुलीशी जमलं प्रेम आणि त्या मुली बरोबर आता त्याचा ब्रेकअप झाला आणि त्याच्यामुळे तो डिप्रेशनला गेला. डिप्रेशनला गेल्यामुळे अल्कोहोलिक झाला. एक मोठी समस्या तयार झाली आहे आणि तो आता पुढच्या परीक्षा किंवा त्याला जे काही स्पेशलायझेशन करायचं आहे त्यात कुठेही त्याचं लक्ष नाही आहे. नापास होतो, अभ्यास करत नाही, अशी तक्रार घेऊन त्याचे वडील आलेले होते. तेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं की त्या मुलाला सायकियाट्रिस्टना दाखवण्याची गरज आहे. कारण अल्कोहोलिक झाल्यानंतर मेंदूत जे काही केमिकल चेंजेस येतात त्याच्यासाठी औषध घेण्याची पण गरज असते. तर त्यामुळे बेटर आहे की त्यांनी सायकियाट्रिस्टना दाखवायला पाहिजे. तर मला म्हणायचं आहे की प्रश्न कधीच म्हणजे आपल्याला जे वाटतं ना की शाळा संपली की आपले प्रश्न संपतील, कॉलेजला मुलं गेली की प्रश्न संपतील. पण आत्ताच्या काळात असं होत नाही आहे.
मुलं खूप मोठी झाली तरीसुद्धा त्यांच्या समस्या चालूच राहतात. आणखीन एका मुलाची समस्या होती माझ्याकडे. तो मुलगा आय टीमध्ये काम करत होता आणि 10 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी नोकरीमध्ये ब्रेक घेतला आहे. कारण तो सलग इतकं स्ट्रेसफुल काम करून खूप कंटाळला आहे. पैसे बऱ्यापैकी कमावलेत. त्यामुळे त्याला असं वाटलं की मी थोडासा आता ब्रेक घेतो आणि जर मला थोडंसं फील्ड चेंज करायचं असेल तर विचार करतो. 6 महिने झालेत तो घरी आहे. त्यानं मला असं सांगितलं की या 6 महिन्यामध्ये आई-वडील मला अशा तऱ्हेची वागणूक देत आहेत की जसं काही मी कुणीच नाही आहे. गेली 10 वर्ष मी त्यांना अतिशय आनंदात ठेवलेलं आहे. घरी एवढे पैसे देतो आहे. तेव्हा माझा मान होता. पण आज मी नोकरी सोडून घरी बसलो आहे तर मला असे काही लुक्स देतात किंवा असं काही वागणूक मिळते की ॲज इफ मी काहीच केलं नाही यांच्यासाठी. तर आई-वडील असे असतात का? असं त्याचा प्रश्न होता. तर खरोखर म्हणजे समजून घेण्याची आपली आई-वडील म्हणूनची पातळी किती वाढवण्याची गरज आहे. मुलांच्या काय समस्या असतील, तो असं का करत असेल, हे कधी खोलात जाऊन विचारावंसं नाही का वाटत? आपण त्या जजमेंटल होऊन एखाद्या मुलाला नोकरी सोडण्याबद्दल एवढं बोलतोय. काहीतरी रिझन असेल असाही थोडा विचार करून बघायला पाहिजे. म्हणजे इथे पण अशा पद्धतीच्या समस्येत पालक परत एकदा कमी पडतात पालक म्हणून. अ, अजून एक असंच उदाहरण आहे की जिथे एक मुलगी आहे जी सासरी तिच्या खुश नाही आहे. तिला काही बेसिक समस्या आहेत नवऱ्यासोबतच्या आणि तिचा मला फोन आलेला होता की मी काय करावं यासंबंधी आणि तिला असं वाटतं की मी परत एकदा माहेरी जावं आणि हे लग्न मोडावं. पण तिला असं वाटतं की पालक ह्या गोष्टीला बिलकुल तयार होत नाहीत आणि म्हणून होणार नाहीत आणि त्यामुळे ती खूप घाबरलेली होती. मी कसं सांगावं? आणि तिची समस्या खरं जेन्युइन आहे. तर त्यामुळे मी तिला सल्ला दिला की तिने हे सगळं आई-वडिलांना खरं-खुरं जसं आहे तसं सांगायला हवं आणि अशा रिलेशनमधनं बाहेर पडायचं असेल तर येस वेळेवर निर्णय घ्यायला हवा. कारण अजून तिला मूल झालेलं नाही आहे. तर थोडक्यात सांगायची गोष्ट ही की मुलांची लग्न झाली तरीसुद्धा समस्या संपल्यात असं नाही आहे. मुलांना नोकऱ्या मिळाल्या तरी समस्या संपल्यात असं नाही आहे. तर आत्ताच्या काळातलं पालकत्व हे खूप आव्हानात्मक आहे. आत्ताचा काळ वेगळा आहे. मुलांच्या समस्या पण वेगळ्या आहेत. तर मला वाटतं की आपण पालक म्हणून अपग्रेड होण्याची गरज आहे. आपलं जर पालकत्व आपल्याला तपासायचं असेल, अशी जर प्रगती पुस्तकं असती तर कदाचित आपल्याला कळलं असतं की आपण याच्यावर कुठे आहोत नेमके. पण दुर्दैवाने असं काही नाही आहे किंवा सुदैवाने असं काही नाही आहे. त्यामुळे आपलं इव्हॅल्युएशन होत नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की या समस्या पाहून आपणच काही गोष्टी शिकायला हव्यात. आपणच आपल्या पालकत्वाबद्दल पुन्हा नव्याने विचार करायला हवा. जी नवीन टूल्स आहेत, मग यूट्यूब असेल, Google असेल, याची मदत घेऊन आपण आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे. सायकॉलॉजी बेस्ड ज्ञान आपण आपलं वाढवायला पाहिजे मुलांना समजून घेण्यात. तर आपण ह्या नव्या पिढीच्या आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकू आणि एक चांगलं पालकत्व निभावू शकू असं मला वाटतं. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे.